हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण भरली वांगी करणार आहे. इथं मी 4 वांगी घेतलेले आहेत, पाव किलो वांगी. असे 4 त्याचे हे केलेले आहेत, काप केलेले आहेत. आता इथं आपण हे साहित्य: कोथिंबीर, कांदा, आलं लसूण, सुकं खोबरं, त्यानंतर थोडासा टोमॅटो, इथं टोमॅटो, त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट, हळद आणि ही चटणी, कोल्हापुरी चटणी. तर आता हे मी सगळं मिक्स करणार आहे. ही चटणी, त्याच्यानंतर हे खोबरं, आलं लसूण पेस्ट, थोडंसं कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स केलं आहे. अजून थोडीशी चटणी टाकली. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. आता या वांग्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं, हा मसाला. हे असं दाबून दाबून भरायचा आहे मसाला हा. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं. आता तेल गरम झालं की कांदा टाकायचा. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. मी फक्त अर्धा टोमॅटो घेतला. अर्धा टोमॅटो घातला. भरली वांगी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर छान लागतं. आता हे लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, आता हे सुकं खोबरं आपण थोडं त्या भरल्या वांग्याच्या मसाल्यात टाकलं आहे. थोडंसं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट. आता हे थोडंसं टाकते. थोडंसं ठेवलेलं मी दोन्हीतलं पण. आता हे व्यवस्थित परतवून घेऊया. आता आपण मगाशी त्या मसाल्यामध्ये चटणी टाकलेली आहे, कोल्हापुरी लाल तिखट, म्हणून इथे थोडंसंच टाकलं. त्यानंतर थोडंसं
धण्याची पावडर, शिजण्यासाठी थोडंसं पाणी, मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता काय करायचं, थोडंसं पाणी टाकलं, थोडीशी अजून कोथिंबीर टाकते. आता ही जी भरलेली वांगी आहे ती याच्यामध्ये टाकूया. आणि हा जो मसाला आहे थोडासा राहिलेला तो पण याच्यावर टाकून घेऊ. मसाला दाबून भरलेला आहे त्यामुळे तो काय लगेच निघणार नाही. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि याला थोडं, आता हे वांग आपण बघूया शिजलंय काय. वांग शिजलेलं आहे बघा, चणचणीत वांग तयार झालंय. भरली वांगी त्याला काढून घेते मी.